आहे, कोणीच कोणाचं नाहीये, ही सगळी माया आहे. तुकाराम महाराजांनी संसार केला नाही का हो? केला ना. तुम्ही संसार केला, तुकाराम महाराजांनी संसार केला, पण तुकाराम महाराजांनी संसार करून परमार्थ केला. आपण काय करतो? नुसतं परमार्थ करीत राहतो, संसार करीतच नाही. बरोबर? अरे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अरे ज्याच्या ज्ञानामध्ये, ज्याच्या संस्कृतीमध्ये जर परमार्थ असेल तर त्याला परमार्थ ओळखून द्यायची गरज नाही. एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते. एका ठिकाणी एक गायक चालले होते, आपले हे महाराजांचं, शिवाजी महाराजांसारखे गायक होते. आणि ते गायक रस्त्याने जात असताना एखादी चाल जर आठवली ना तर आपल्याला छंद लागतो, मनाला छंद लागतो, आणि ते आपण गुणगुण गुणगुण करीत रस्त्याने जात असतो. पण रस्त्याने जेव्हा आपण गुणगुण करत असतो त्यावेळेस शेजारच्याला माहीतच नसतं की हा नेमका काय म्हणतोय. पण तिथं 2-4 माणसं बसली होती, तुकारखोड माहिती ना, तशी बसली होती. आणि तिथं बसली आणि रस्त्याने जात असताना एक गायक ते आपले आलाप वगैरे म्हणून चाललं होतं त्यांचं. आणि तिथं गेल्याच्या नंतर ते 4-5 माणसं म्हटले, अरे हा एकटाच काहीतरी म्हणत जातो, पाहुणं कुठलंही बोलवा तरी. त्या पाहुण्याला बोलून घेतलं आणि त्या पाहुण्याला बोलावल्याच्या नंतर ते पाहुणा तिथं बसला. आणि बसल्याच्या नंतर 2-4 पाहुणे म्हटले, बाबा तुम्ही कुठले? ते म्हटले अमुक अमुक गावचे. तुम्ही कोणत्या गावावरून आले? ते म्हटले अमुक अमुक गावावरून आलो. आणि तिथं आल्याच्या नंतर ते बसले आणि बसल्याच्या नंतर तो माणूस म्हटला, आता तुम्हाला इथे काही चहा पाणी करायला सोय नाही, पण आम्ही कणस भाजतोय, त्याच्यातलं एक कणीस तुम्ही खा. आता त्यांनी कणीस खाल्लं. पण एखाद्याचे जर आपल्यावर उपकार असले तर उपकाराची उपकाराने फेड करण्यापेक्षा उपकाराने केली पाहिजे, असा नियम आहे. आणि मग त्या माणसाने ते कणीस खाल्लं. आणि कणीस खाल्ल्याच्या नंतर तो माणूस म्हटला, अरे मी तर काही देऊ शकत नाही, कारण मी एक वारकरी आहे, माझ्याकडे ना पैसा आहे, ना अडका आहे, नाही धनसंपत्ती. तर मी तुला एकच देऊ शकतो, एक छोटासा अभंग म्हणून दाखवतो किंवा एक छोटाशी गवळण म्हणून दाखवतो. त्याप्रमाणे त्याने चालू केलं. जेव्हा तो अभंग म्हणत होता, आधी रचली ही पंढरी, आता तुम्हाला आलाप ध्यानात येईल. पण ज्या वेळेस तो म्हणायला सुरुवात झाली आणि जेव्हा आपण बेधुंद होऊन नाचायला सुरुवात करतो त्यावेळेस आपले हात कसे जातील, आपले पाय कुठं जातील, आपलं तोंड कुठं जाईल आपल्याला माहित नसतं. त्या नादामध्ये आपण नाचायला सुरुवात करतो. तसा तो वारकरी हातपाय हलवू लागला. पण ह्या वेड्यांना माहीतच नव्हतं की हा नेमका करतोय काय. ज्यावेळेस तो हातपाय हलवायला लागला त्यावेळेस ते माणूस म्हटला की अरे मगाशी आला तेव्हा हा छान होता, एकदम मस्त म्हणत होता, पण आता ह्याला तरी काहीतरी झालेलंच दिसते. त्याने हात पाय हलवायला चालू केलं. ह्यांनी विळा घेतला, काय हत्यार असेल त्यांच्या जवळ ते तापवायला सुरुवात केली. त्याच्यातला एक जण म्हटला, अरे बाबा माझी म्हैस सकाळपासून अशी जीव काढीत होती. पहिल्यांदा ती हळूवारपणे इकडून तिकडे डुलत होती, नंतर ती दुपारच्या नंतर खूपच वेडेवाणी करायला लागली. आणि नंतर आम्ही तिला त्या विळ्यानी चटका दिला, डाग दिला, आणि तो डाग दिल्याच्या नंतर आता आमची म्हैस तरतरीत झालेली. मग त्यांनी ते शेकवायला सुरुवात केली. आणि शेकवायला चालू करत असताना त्या ठिकाणी दुसरा एक गायक आला. त्याला थोडंसं त्याच्यामधली माहिती होती. तो आला, म्हटलं अरे वेड्या, तो अभंग म्हणतो, तुझा आलाप चालू आहे, ह्या वेड्यांना कशाला सांगतो? त्यांना माहिती का तू काय म्हणतोय म्हणून? अरे तुला चटका द्यायचा, तुला डाग द्यायचा, त्यांचा कार्यक्रम चालू झालाय, तू इथून पळ काढ. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आपल्याला जिथं बोलायचं आहे परमार्थाबद्दल तिथेच बोला, नाहीतर कुठे पण बोलायला जातान तर फसतान. आणि हे तुकाराम महाराज सांगतात की आपल्याला संसार देखील करायचा आहे आणि परमार्थ देखील करायचा आहे. मग तुकाराम महाराजांनी संसार केला. तुकाराम महाराजांच्या संसारामध्ये शेळ्या मेंढ्या नव्हत्या का? होत्या. दुकानदारी होती, सावकारकी होती. पण तुकाराम महाराजांनी परमार्थ केला नाही का? केला. मग तुकाराम महाराजांनी परमार्थ केला तर तुकाराम महाराजांनी संसाराला शून्य का घातला? संसाराच्या नावे घालून या शून्य
वाढता हा पुण्य धर्म केला. मग तुकाराम महाराजांनी संसाराला शून्य घातलेला आहे. मग संसाराला शून्य घातल्यामुळे शून्याला किंमत आहे का? आहे का महिला मंडळ? आहे का? तुमच्या बरोबर माझं काय भांडण झाले? बोला ना मग. आहे का? आहे. इकडे बसलेले आहे का शून्याला किंमत? आहे का? पुरुष वर्ग, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. आहे का? आहे. आहे? हा नाही, ठीक आहे. एकावर शून्य दिला किती होतात? पटापटा 10. एकावर 2 शून्य दिले किती होतात? एकावर 3 शून्य दिले किती होतात? 1000. एकावर 4 शून्य दिले किती होतात? 10,000 मधले सगळे शून्य काढून टाका. किती राहिले? 1. एकाला किंमत आहे का? आहे. हा आहे. पण कधी येतो? कधी किंमत येते? शून्य टाकल्या. मग शून्याला किंमत आहे का? आहे का? आहे. कारण एकावर जर शून्य दिला तर 10 होतात. एकावर 2 शून्य दिले तर 100 होतात. एकावर 3 शून्य दिले तर 1000 होतात. जर त्या 3 शून्य जर काढून टाकले तर 1 राहतो. संसारामध्ये तसंच आहे. शून्य हा संसार आहे. संसारामध्ये तुम्ही कितीही कमवा, शेवट कधी झालाय का? नाही झाला. पण एक हा परमार्थ आहे, तो झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून संसाराला शून्य किंमत दिलेली आहे आणि परमार्थाला 1 किंमत दिलेली आहे. जर तुम्ही अभंग 1 पाठांतर केला तर तो तुमच्या बरोबर वरती येणार आहे. पण जर तुम्ही संसारामध्ये करोडोही रुपये कमवले तरी सुद्धा तिथं गेल्याच्या नंतर ना वशिला बाजी चालणार, ना तुमचा सरपंच सोडवायला येणार, ना तुमचे नातेवाईक सोडवायला येणार. जी वंश परंपरा आहे ती तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलेले आहे. माझ्या वडिलांसी मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंडा, केलं भोगवटा आम्हा लागी. आपल्यासाठी ज्यांनी ज्यांनी भोग भोगलेला आहे, तुकाराम महाराज सांगतात की माझ्या वडिलांनी जे परमार्थी रूपी धन ठेवलेला आहे, संपत्ती ठेवलेली आहे, त्याचा वारसा हक्क मी पुढे चालवणार आहे की मी जगाला सांगणार आहे. अनुभव आले अंगा तो या जगात येत असे. म्हणजे जे तुकाराम महाराजांनी परमार्थी रूपी धन ज्या वडिलांनी ठेवलेलं होतं ते आपल्यापर्यंत आणून पोहोचवलं. आता आपण मायेच्या बापाकडे वळणार आहोत. आपण ज्या मायेच्या बापामध्ये वळणार आहोत
तो बाप ज्याने जी इस्टेट ठेवलेले आहे, जे धन ठेवलेलं आहे, ते तुम्हाला फक्त श्रीमंत होण्यासाठी नव्हे, तर आपल्याला जे वडिलांनी उपार्जित जी इस्टेट ठेवलेली आहे, जी संपत्ती ठेवलेली आहे, ती आपल्याला सांभाळायची आहे. मग सांभाळायचं म्हणजे काय करायचं? नुसतं वडिलांनी आपल्यासाठी 10 लाख कमवून ठेवले, त्याच्यावर उड्या मारायच्या का? नाही. तर आपण त्याच्या इस्टेटीमधील उपकार म्हणून हा कार्यक्रम, उपकार तर कधीच आई वडिलांचे फिटणार नाही, पण त्यांच्या उपकारातून परतफेड करण्याचा हा चतुर हिस्सा आहे. हे जे कार्यक्रम करायचे असतात ना, ते त्यांचे काहीतरी आपल्यावर ऋण आहेत, त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. तेव्हा ते आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण म्हणती हो त्यांचे. संत सावता महाराज आपल्याला सांगतात की माझी परंपरा होती ती इतकी दान होते. जेव्हा वारकरी आले ना त्यांच्या घरी, बायको म्हणायची किती वेडेत हो तुम्ही, वारकरी आले, प्रत्येकाच्या घरी वारकरी जेवायला जातात, प्रत्येकाच्या घरी जेवण करू द्या, पण तुम्ही त्या वारकऱ्यांना अन्नधान्य पुरवता. प्रत्येक वारकरी येईन तुमच्या घरातलं घेऊन जाईल, प्रत्येक वारकरी येईन तुमच्या घरातलं घेऊन जाईल, तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या घरातलं देत राहणार का? संत सावता महाराज म्हणतात, अगं वेडे, आपल्या घरातलं जर या वारकऱ्यांना दिलं तो भगवंत मला देईल. असे संत सावता महाराज होते. धन्य ते आरण रतनाची खान, धन्य ते आरण रतनाची खान, जन्मला निधान सावता तो, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर सागर प्रेमाचे आगर. धन्य ते आरण रतनाची खान, जन्मला निदान सावता तो. असे संत सावता महाराज होते. पण ते कशामुळं एवढा त्यांचा अधिकार प्राप्त झाला? तर नामस्मरणामुळे. अहो, वाल्ह्याचा वाल्मिक झाला तो नामस्मरणामुळे. तुम्ही म्हणता कशावरून ताई? जेव्हा वाल्मिक ऋषी आपल्या घरासाठी, आपल्या बायका पोरांसाठी कष्ट करून आणायचा, चोरी लुबाडी करायचा, लोकांना मारायचा, जे काही धन असेल ते लुटायचा आणि आपल्या बायका पोरांसाठी खर्च करायचा. त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी एक दिवस रस्त्याने चालले होते आणि त्या ठिकाणी नारद महर्षींची स्वारी आली. नारद महर्षी त्या ठिकाणी त्यांना भेटले. नारद महर्षींना असं जाम धरलं, कुणी? वाल्या कोळ्याने असं जाम धरलं आणि म्हटले, अरे वाल्या नारदा, मी तुला सोडणार नाही, आता मी तुला मारणार आहे, तुझ्याकडचं काही धन आहे ते मी घरी घेऊन जाणार. नारद महर्षी म्हटले, अरे वेड्या, तू एक पाप करतोस, तू त्यांना पकडतोस आणि प्रत्येकाला मारून टाकतोस आणि जे काही धन असेल तुझ्या बायका पोरांसाठी खर्च करतोस. एकदा घरी जाऊन विचारून येतस का? एकदा घरी जाऊन विचारून ये की तू जे चोरी करतो, जी लुटमार करतो, त्या पापामध्ये तुझे घरचे वाटेकरी आहेत का? वाल्या कोळी पळत पळत गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याच्या बायकोपर्यंत गेला. बायकोला म्हटला, अगं ऐकलंस का, मी तुझ्यासाठी आतापर्यंत कितीतरी खस्ता खाल्ल्या, तुझ्या बापाने माझ्या बरोबर विवाह करून दिला, तेव्हापासून मी तुझा सांभाळ करतो. जरी एखाद्याने जर मला विचारलं की तू एवढं पाप केलेलं आहे आणि त्या पापामध्ये तू वाटेकरी होशील का? ती म्हणती, अहो तुम्हाला एक सांगू का, ज्या वेळेस माझ्या आई वडिलांनी माझं तुमच्या बरोबर लग्न लावून दिलं तेव्हापासून सगळी जबाबदारी तुमचीच आहे. आली बायको सोबत? नाही आली. पुढे चला. पुढे पोरांकडे गेला. पोरांना म्हटला, अरे पोरांनो, जे मी पाप करतो, लुटमार करतो, चोरी करतो आणि तुम्हाला खायला आणून देतो, तुम्हाला खाऊसाठी पैसे देतो, तर मला सांगा की तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी आहेस का? ते म्हटले, बाबा आम्ही लहान लहान आहोत, आम्ही जेव्हा मोठे होऊ ना आणि जेव्हा तुम्ही म्हातारे होता ना तेव्हा आमची जबाबदारी तुम्हाला सांभाळायची, आता काही तुमच्या पापामध्ये वाटेकरी नाही. पुढे चला.
आई वडिलांकडे गेला. आई वडिलांना म्हटलं, आई बाबा सगळेजण एका बाजूला आहेत, पण तुम्ही तरी माझ्या बाजूला आहेत का? आई बाबा म्हटले, बाळा जेव्हा तू लहान होतास, मोठा केला, तुझं लग्न करून दिलं, तुझा विवाह करून दिला आणि तुला संसारामध्ये एकदा गुंतून दिलं आणि आतापर्यंत आमची जबाबदारी संपलेली आहे. आता आम्ही म्हातारे झालेलो आहोत, तुझी जबाबदारी आता तूच झेलायची. आम्ही तुझ्या ना पापामध्ये वाटेकरी ना पुण्यामध्ये वाटेकरी. वाल्या कोळ्याचे डोळे उघडले. वाल्या कोळी पळत पळत गेला आणि नारदाचे पाय धरले आणि नारदांना म्हटले, नारदा मला माफ करा, आज मला एकच बोध भेटला की नामचिंतनामुळे काय फायदा आहे म्हणून. त्यांनी त्यांचे पाय धरले आणि वाल्मिक ऋषीला सांगितलं की तू तपश्चर्याला बस, नामचिंतन कर. आणि नामचिंतन केल्याच्या नंतर वाल्मिक ऋषींनी नामचिंतनाला बसले, साधना केल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा उद्धार करून दिला. पण राम जन्माच्या आधी रामायण लिहिणारे वाल्मिक ऋषी नामस्मरणाच्या केले रामायण रामादे, केले रामायण केले रामायण रामादे, केले रामायण रामा. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण नामस्मरणाच्या जोरावर जर वाल्मिकाचा उद्धार होत असेल तर तुमचा आमचा का होणार नाही? वलकोळी महात्यारे, वलकोळी महात्यारे, वलकोळी महात्यारे, वलकोळी पर्वत जळले पर्वत जळले पर्वत जळले वा. पाप कशाने वितरण होते तर पापाची विश्लेषणा नामचिंतन. नामचिंतनाच्या जोरावर तुकाराम महाराज वैकुंठाला पोहोचले आणि आपण फक्त नवऱ्याला धमक्या देतो नाही का महिला मंडळ? तुम्ही काय केलं तर मी निघूनच जाईल, तुम्ही काय केलं तर मी निघूनच जाईल. एक दिवस असंच एक महिला धमकी देत होती, काय तुम्ही काय केलं तर मी निघूनच जाईन, तुम्ही असे जर वागत राहील तर मी निघूनच जाईन. मालक लई दिवस गप बसला आणि एक दिवस मालकाने असा विचार केला, मकाचे खूप पैसे झाले होते, मालकाने ते पैसे घेतले, म्हटले आता बायकोला यंगा दाखवलाच पाहिजे. मालक म्हटलं होय ग इकडे ये. ती आली, काय हो तू म्हणली होती? ती म्हटली हा म्हणले, मग मला जायचंच आहे. तू म्हटला भर पिशवी. ती म्हटली आता तू भर म्हणतोय ना? ती म्हटली आता नाही नंतर जाऊ. नाही नाही तू भर पिशवी. ती पिशवीच काय भराना. आतमध्ये गेला, कपाट उघडलं, सगळे साड्या वगैरे तिच्या त्या पिशवीत कोंबल्या. पिशवी घेतली. ती म्हटली ऐका तर खरं मला आता जायचं नव्हतं. तो म्हटला नाही नाही आता तू म्हटली होती ना मी राहणारच नाही, मी राहणारच नाही. अहो पेंट्याचे पप्पा ती गाय पिळायची राहिली, ती माझी मी पिळतो, तू चल. अहो त्या किचन मध्ये गुलाबजाम ठेवलेत, तेवढं त्या पोरांना देतन का? तू चल मी देतो. स्टँडवर सोडली, स्टँडवर त्या एसटी मध्ये बसली. एसटी मध्ये बसून दिल्याच्या नंतर कंडक्टर कडून तिकीट घेतलं. म्हटलं अमुक अमुक ठिकाणी हिला उतरून द्या.
तिथं तिथं नातेवाईक येईल, तिला घेऊन जाईन. ती म्हटली अहो पिंटेचे बाप्पा एकदा तर ऐका माझं, अहो एकदा तर ऐकून घ्या ना. ते म्हटलं तुला जायचंय ना तू जा, थांबू नकोस. ती म्हटली अहो मला जायचंच नव्हतं ना हो. ते म्हटलं अगं तुला जायचं होतं वेडे, तुला नेऊन घालतो, तू बस आणि तू जा. ती म्हटली नाही नाही मला नाही जायचं. मग तिने रडायचा पागळ चालू केला. ती म्हटली अहो पिंटेच्या बाप्पा मला खरंच नाही जायचं. ते म्हणतो मग आधी म्हणायचं ना. घेतली वॅगन ना खाली. म्हणजे अशी आपली माया आहे, लटिका माया आहे, लटिका संसार. आपल्याला तुकाराम महाराजांनी तो संसार करायला सांगितलेला आहे. कोणता? जी वंशरूपी माया ज्या तुकाराम महाराजांच्या वडिलांनी ठेवलेल्या आहे, त्या मायेमध्ये आपल्याला जायचं आहे. ती माया भगवंताला त्यांनी सांगितलेले आहे. माझ्या वडिलांनी जे उपकार करून ठेवलेला आहे त्याची उपकाराची फेड कशी करायची ते तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितले. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंडा, केलं भोगवटा आम्हा लागी. जो भोग त्यांनी भोगलेला आहे, आपल्या आई वडिलांनी जीवनामध्ये किती भोग भोगलेले आहेत ते आपल्यालाच माहिती आहे. आपली आई जरी पाहायची झाली तर आई आपल्यासाठी लहानसं मोठं 9 महिने पोटामध्ये आपल्याला वाढवते. जर आपल्याला कुणी जर म्हटलं की पोटावर एवढ्या एवढ्या दगड घे आणि 9 महिने तो सांभाळताल का हो? नाही सांभाळणार. आई वडिला जगामध्ये जर हिंडून पाहिलं तर आपल्याला 10 रुपयाचा पेन कुणी जर दिला तर तो उसना देणार किंवा त्याचे 10 रुपये घेणार. पण आई वडिलांनी आपल्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहे, त्यांची परतफेड हा कार्यक्रम. आपल्याला त्यांनी अनंत उपकार करून ठेवले, कधी ना कोणतं कर्ज घेतलं, कोणता कर्जाची परतफेड केली किंवा कोणतं व्याज नाही घेता आई वडिलांनी आपल्यावर अनंत उपकार करून ठेवले. कारण आई अशी व्यक्ती आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. हो, हो, नभीची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुला तुम्ही मागेल. आई माझी मायेचा सागर मग आई मायेचा सागर आहे. आई वडिलांची छाया जोपर्यंत आपल्यावर आहे, संसार करीत असताना बापाला घाबरलं पाहिजे आणि कर्म करीत असताना पापाला घाबरलं पाहिजे. संसारही नेटका आणि परमार्थही नेटका. कारण आई वडील आपल्याला जोपर्यंत वाटचाल जीवनाची शिकवतात ते आई वडील, आधार देतात ते आई वडील. कारण आपण जगाच्या बाजारामध्ये कुठेही हिंडून पाहिलं तरी आपल्याला आई वडील भेटतील, पण ओरिजिनल आई वडील भेटणार नाही. कारण आई वडील फक्त आई वडीलच असतात. जगामध्ये खूप पार्ट तयार करता येतील, पण आई वडिलांचं पार्ट आपण कधीही आजपर्यंत तयार केलेलं नाही. जोपर्यंत आई जीवनामध्ये आहे तोपर्यंत आईचं महत्त्व काय आहे. एकदा ती निघून गेली ना की ती आई आई म्हटले तरी ती आई परत येऊ शकत नाही आणि तेव्हा आपण म्हणायला सुरुवात करणार.
कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या लेकराला. 9 महिने 9 दिवसाची ग वारी कशी तू केली, संकट आली असतील आई पदराला बांधून गेली. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या लेकराला. मानव कोण दानव कोण कळे नाही मला, जिकडे पाहतो तिकडे आई बहुमान पैशाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या लेकराला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, आठवण येते आई तुझी ग त्याच क्षणाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या लेकराला. मग जीवनामधील आई बाबा निघून गेले तर आपल्याला जर इथे पाहायला गेलं महिला मंडळ माहेरामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आई दिसणार का? नाही दिसणार. आपल्याला बाबा दिसतील का? नाही दिसणार. कारण डोंगरा आड गेलेला सूर्य परत उगवताना दिसेल, पण माती आड गेलेली आई आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. सबसे बड़ी है माँ